पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत अमेरिकेला विकलाय का? एप्स्टीन फाइल्स मधल्या नेत्यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी करार करतायत का? गौतम अदानी यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून मोदी अमेरिकेच्या दबावाखाली आहेत का? आपलं राजकीय करिअर वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी भारत अमेरिका करार कराराची सुरुवात केली आहे का? देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या प्रश्नांवरून सरकारला घेरल्यानंतर राहुल गांधींनी आता हे प्रश्न लोकांसमोर मांडायला सुरुवात केली आहे। भारत अमेरिका व्यापार करार, एप्स्टीन फाइल्स आणि अमेरिकेमधील अदानींविरोधातील खटला या तीनही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत आणि त्याचा फटका देशातल्या प्रत्येक नागरिकाला बसणार हा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला। या प्रश्नांना सरकारकडून उत्तर देण्याचा प्रयत्न होतो न होतो तोच केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एप्स्टीन फाइल्स मध्ये असल्याची माहिती पुढे आली आणि भाजप एक पाऊल मागे गेली। मग माजी केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि उद्योग मंत्री अनिल अंबानी यांचीही नावे एप्स्टीन फाइल्स मध्ये असल्याची माहिती आली। मग विरोधकांचे आरोप आणखी तेज व्हायला लागले। या सगळ्या गदारोळातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला। आता अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातही राहुल गांधी आणि विरोधक याच मुद्द्यावर सरकारला घेरणार याची शक्यता होतीच, पण त्या अगोदरच अमेरिकेच्या कोर्टाने ट्रम्प टॅरिफ बेकायदेशीर ठरवला। त्यामुळे भारत अमेरिका व्यापार करार होता तसाच राहील याची शक्यता आता कमी आहे। मात्र तरीही एप्स्टीन फाइल्स आणि अदानींवरील अमेरिकेतील केस या मुद्द्यावर मोदी सरकारची कोंडी करण्याची संधी राहुल गांधी सोडतील असं सध्या तरी दिसत नाहीये।